अतिशय दुर्दैवी घटना आहे. जवळपास 18-19 जण ही दारू पिऊन जी विषारी दारू होती, मिथेनॉल त्याच्यामध्ये मिक्स करण्यात आलेलं होतं आणि ते पिऊन याच्यामध्ये जवळपास पुणे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडला मिळून 18-19 जणांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. त्या सर्व परिवारांकडे मी जाऊन आलो, त्याची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे. अतिशय गरीब मजूर वर्गातले सगळे हे लोक या ठिकाणी आहेत. घरातला कमवता माणूसच चालला गेला. घरातला फक्त महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, कोणाची म्हातारी आई आहे. अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मला सकाळी निरोप आला की तू त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांची भेट घे, त्यांना मदत कर. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रत्येकाला 5-5 लाख रुपये. खरं म्हणजे आता हे कधी भरून न निघणारं नुकसान आहे, पण त्यांना थोडा सहारा म्हणून, आधार म्हणून त्यांना 5-5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधून दिले जाणार आहेत. 1-1 लाख रुपये महापालिकेने त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून आमचे आमदार आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या पद्धती असेल तसं क्वालिफिकेशन बघून किंवा कसं जसं असेल तसं रोजीरोटी चालण्यापुरतं त्यांना नोकरी महापालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याचा सामावून घेणार आहोत. पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हातभट्टी दारू विकली जाते आणि ती पण असं जहर मिळवून मी म्हणेल. त्यामुळे लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याला जे जे जबाबदार आहेत असे PI सिनियर PI आहेत, इथले PI आहेत, इथले PSI आहेत, इथले कर्मचारी आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. एक्साईजमध्ये या खात्याची जबाबदारी आहे. त्या खात्याची जवळपास 13 अधिकारी आणि कर्मचारी, त्याच्यामध्ये 2 सिनियर PI आहेत, PSI आहेत 4 आणि कर्मचारी आहेत, असे मिळून जवळपास 13 जणं त्यांचंही निलंबन या ठिकाणी झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीची चौकशी CIDकडे देण्यात आलेली आहे. पण ते चौकशी होईल, त्याचा निकाल येईल, काय निर्णय येईल तो येईल. पण त्यापूर्वी प्रथमदर्शनी ज्यांच्या भागामध्ये सगळी घटना घडलेली आहे, ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सगळ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. सर